काल दिलं मी ना हरभऱ्याला पाणी आणि ते कसं दिलं सांगतो आजच्या व्हिडिओत, तर व्हिडिओ पुरा पहा. सकाळ सकाळी इजेल डाबा रांग शकलं ते बी कोणाच्या दारी श्यामाच्या. आणि आपल्याला सोबते होते आपले बंडू भाऊ टेलर आणि त्यानं उभ्या उभ्या ताटा करून दिला. अंकल ये कौन है? ये शबनम का आशिक है। शबनम ने इसे छोड़कर किसी और से शादी कर ली। तटून घरी गेलो, कपडे बदलले आणि 9:30 पावणे वावर जायसाठी निघलो. वावरात पोहोचलो ना आपला नामदेवता घोपटे लावायसाठी सरी काढत जाय. घोपटे म्हणजे बियाचा कांदा रे भावा. तुमच्याकडे बियाच्या कांद्याला काय म्हणतात कमेंट करून सांगा. आणि आता लाईन आलती, फक्त मोटर चालू करायची राहिली ती. आणि हा स्प्रिंकलर कसा फिरते सांगतो पुढे, ते लोक फॉलो करून घ्या. आणि तेवढ्यातच झाली मोटर चालू. पाईप दिला फटीत टाकून आणि तिकडे टप्पाही सुरू झाला. वावरात थोडीशी डाबर होती म्हणून अर्ध पाणी तिकडे अर्ध पाणी इकडे द्यायचं होतं मला. पाणी द्यायसाठी मी ना हा जुगाड गेलता. मंदातून दांड काय सारखं पाडता नाही आला तर तिरपा तारपा दिला पाडून. खालच्या डाबरचा आलता आता एंड होत. आता वावराचा खालचा भाग झालता, फक्त वरचा राहिलता. मग आल तुम्ही इकडे वर आणि वरचा भाग देणे काय एवढा भारी नव्हता. भारी म्हणजे लांबच्या फट्या होत्या, फटीत पाणी लावून द्या आणि वाट पा काही पुरतात. हे बी काय एवढं सोपे नाही बा, जो करते त्याला समजते. आणि वावरात होते बाजा, मग काय धरला अंगण टाकून. आणि मी आपल्या शिवकाका पोरेच्या वावरात अबे हे तेच वावर आहे ज्या वावरात मी कांद्याला पाणी देत जाऊ. आणि यातलं वाबून पाणी या खाली डाबरीत दिलतं. आणि आता इकडे वर आलतो पाणी द्यासाठी. फटी पुरली की फावड्यान जुगाड करावं लागते. ती फटी भुजा आणि दुसरी फटी खोला, म्हणजे पहिली क्लोज आणि दुसरी ओपन. आणि धार पाहून घ्या एकदा 7च्या मोटरची आहे. आणि हा दांडा आहे मेन. या दांडाने सगळ्या फटेत पाणी सप्लाय होते. संध्याकाळचा टाइम होता, 5-5:30 वाजले होते. घोपटे दिला आम्ही टप्पा लावून आणि निघालो होतो घराकडे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि फॉलो करायला भूलू नका. चला मग भेटू आता असे नवीन ब्लॉग मध्ये.